अजूनही अन्य मार्गाने माहिती काढली पाहिजे. ते माझ्या पुस्तकात एक प्रकरण आहे, त्यात मी सगळं लिहिलेलं आहे की मला एक बाधित माणूस पकडतात, त्याला पंच करतात आणि कारवाई करतात. तसं नाही झालं. किती वेळ? 10 मिनिट. ओके, ही स्लाइड कंप्लीट करून ओके. सो पंच चांगले खात्रीलायक निवडणे कोणत्या पुढे हजर राहण्यासाठी आता आपण नंतर जाऊ. माहिती मिळाली अदरवाईज तो आला असता. आज बघूया, बोलूया. हे पुस्तक जरूर वाचा आणि याचा वापर करा आणि आणखी काही लोक असा उपक्रम करा आणि नवा काहीतरी इतिहास घडवा. चला आपण आपला विषय ओके. हा बेसिक मुद्द्यावर आम्ही डिस्कशन आहे. आणि लिगल लॉवर जाणार. आमचं हे शास्त्रीय संगीत आहे, याला 5 मिनिटं गाणं लागते, त्यामुळे 3 तास वेळ आम्हाला बोलत नाही. 2 दिवस 3 दिवस वर्षापासून आणि खूप प्रश्न असतात. 40 लोकांची मर्यादा असते बेसिक गोष्टी सांगतो. याच्यावर लॉचं डिटेल डिस्कशन नाही. मुळामध्ये वनसंरक्षणाबद्दल आमच्या डिपार्टमेंटची ॲटिट्यूड अशी की आमचं चुकू महिना फार चालतं. गार्डाला सांगितलं विभाग साहेब मोठा मामला तुम्ही येऊन का करत, तुम्ही या मार्गदर्शन. फारच म्हणतो माझं काय अडलं रेडिओ साहेब तसं तुम्ही नाही येणार. म्हणजे आम्ही तो बॉल जो आहे तो एकमेकाकडे कोणाला ढकलायचं. सो लेटेस्ट पहिल्यांदा एक मुद्द्यावर या की कोणाचं कर्तव्य वनसंरक्षणाबद्दल काय एकदा झालं देऊन जा. म्हणून आपण मॅन्युअलमध्ये आपल्या वनसंहिते 2 पुस्तकं ठेवली तिथे. या मॅन्युअलमध्ये तुमची वनसंरक्षणाबद्दलची प्रत्येक संवर्गाचं नेमकी कर्तव्य काय त्याच्याबद्दल आठवलं. नेक्स्ट येस पहिल्यांदा गार्ड, बीट गार्ड, पेट्रोल अँड प्रोटेक्ट फॉरेस्ट. कुठेतरी म्हटलं तर बीट सुरक्षित ठेवण्यासाठी काय करायचं? गस्त करा, वन संरक्षण करा. काही मी वेगळं सांगायची गरज नाही. रिपेअर अँड मेंटेन बाउंड्री मार्क्स. अतिक्रमण होत आहे, हद्दी नष्ट होत आहेत. प्रत्येक वेळेला शेजारचा जो शेतकरी 1 तास पुढे जातो, पुढच्या वेळेला दुसरा तास पुढे जातो, असं करत अतिक्रमण वाटत जातं. मग त्याच्याकडे लक्ष देणं आहे. प्रिव्हेंट इलिसिट कटिंग, अवैध वृक्षतोड थांबवा, गस्त करा, गुन्हा नोंदवा. हाच मुद्दा आहे. सी दॅट दी कॅटल डू नॉट ग्रेज इन क्लोज एरिया. अवैध चराई होणार नाही, हा मुद्दा बघा. अगदी बेसिक गोष्टी आहे. प्रिव्हेंट फायर, फायर प्रोटेक्शनसाठी 10 रेषा वगैरे घ्या. थोडीफार आग लागली तर गावकरी सहकारी वनसंरक्षण समिती वगैरेच्या माध्यमातून तुझ्याला मदत करा, लोकांची मदत घ्या, तुम्ही विकवा. त्याच्यानंतर डिटेक्ट अँड रिपोर्ट इलिसिट शूटिंग अँड फिशिंग. डिटेक्शन शोधणे, गुन्हा रिपोर्ट करणे म्हणजे पिवार. अवैध वृक्षतोड असेल, ग्रेजिंग असेल, अवैध वृक्षतोड, ग्रेजिंग, शिकार काही असेल. सबमिट एफआर इमिडिएटली ऑन डिस्कवरी ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट फॉरेस्ट ऑफिस. पीओआर किंवा एफआर वेळीच वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवा. ट्राय टू ट्रेस द ऑफेंडर. आरोपीचा शोध घ्यायचा प्रयत्न घ्या. आज असं होतं की सर्वसाधारण वनरक्षकाची ॲटिट्यूड आहे पीओआर मी केला, बाकीचं काम फॉरेस्ट. माझं काम पीओआर आणि त्याला कोणीतरी शिकवतं ना, तुझं काम फक्त पीओआर करायचं, बाकी तुझं कामच नाही. आणि माझं काम नाही असं सांगितलेला माणूस आम्हाला फार आवडतो. आज जर घोंगड्यांनी इथं भाषण करताना हे तुमचं काम नाही, तुम्ही म्हणा माझ्या माणूस असं साहेबाला पुन्हा पुन्हा बोलतात, कारण माझं काम नाही सांगतो. तुझं काम नाही सांगितलं पुढच्या वेळेला नका बोलू असं होतं. म्हणजे अप्रिय होतं थोडक्यात. तर असं होऊ नये म्हणून आहे. So always try to train the offender. Inform, take him to round officer. वनपालाकडे घेऊन जा, promptly give necessary help to round officer. So तपास करणे फक्त वनपालाचं काम नाही, वनरक्षकाचं काम नाही त्याला मदत करत. परंतु ही दुबळी आपण खूप ठिकाणी जाणार. वनपालांनी काय करावं, रेंजर गार्ड त्याच्याशी बोलत तयार नाही, रेंजर त्याच्याशी बोलत तयार नाही. म्हणजे मी फक्त वनपालावर ढकलतोच नाही, प्रत्येक संवर्गामध्ये तुमच्यामध्ये एक प्रकारचं त्याला एक राष्ट्रभाव म्हणतो, ब्रदरहूड, ते फार कमी होऊन राहिलं. त्याचं काम आहे का माझं काम आहे असा विचार कसा आहे. आमचं काम ही भाषाच बदलत, त्याचं माझं, आमचं, माझं नाही आमचं, ही आमच्याची भावना गेली गडबड झाली. तो काय राऊंड ऑफ काय बघू पुढे. नेक्स्ट राऊंड ऑफ वनपाल. इन्व्हेस्टिगेशन ऑफ ऑफेन्सेस, गुन्हे कामाचा तपास हे वनपालाचं काम आहे. काल सांगितलं, आधी रिपीट करतो, तपास करणे वनपालाचं काम आहे. तपास इन्व्हेस्टिगेशन, पुढे आपण इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय त्याच्यावर बोलणार आहोत. ड्युटीज इन रिस्पेक्ट ऑफ बिग गार्ड आर ऑल्सो इक्वली ॲप्लिकेबल टू राऊंड ऑफिसर.
ज्या वनरक्षकाची कामं किंवा कर्तव्य आहेत तीच वनपालाची देखील आहे. वनपाल असं म्हणू शकत नाही सर की झाडाचं काम होतं माझं ते और कंप्लीटेड बाय झाड इक्वली ऍप्लिकेबल लक्षात फंक्शन असाइन टू हिम ॲज पर लेजिस्लेचर. म्हणजे कायद्यानुसार विधानसभा लोकसभा यांनी जे कायदे मंजूर केले त्या लेजिस्लेटिव्ह लॉ जे आहे त्याची अंमलबजावणी मला तुम्हाला 2 विषय बाबा सांगायचं नवीन आयोगाला सांगितलं. आजकाल तुम्हाला कोणता काय प्रॉब्लेम माहिती का तुम्ही स्वतःहून वरिष्ठ अधिकाऱ्याला कुठून पत्र त्याला मुद्दाम सांगतो तुम्हाला तुम्ही खूप दिवसापासून वन विभागाच्या संपर्कात आहात म्हणून दोघांना मुद्दाम सांगतो. काय झालं की टू जनरेट द डेटा मी माझ्या क्षेत्राचा रेडिओ ऑफिसर आहे आणि मला काहीतरी वेगळं जाणवलं तर मी तो गंभीर गुन्हा किंवा गंभीर कोणताही प्रकार इतर सुद्धा नुसतं गुन्हाच नाही त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती घेऊन माझ्या वरिष्ठाला पत्र लिहिलं. आता तुम्ही फक्त कंप्लायन्सची पत्र लिहिलं म्हणजे तुम्हाला हा आवाज द्यायचा आहे घेऊन टाका त्याचा रिपोर्ट मागितला दिला यू डोंट जनरेट युअर ओन डेटा. आता हे तुम्ही म्हणाल तर हे कसं त्याचे पैसे दिले गेले नव्हते आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना तिथून व्हॅकेट करण्यासाठी ओरल इन्स्ट्रक्शन दिलं कम्प्लीट कॉम्पेन्सेशन न मिळालं होता की मला वेळ नाही तोपर्यंत माझा भाग इथं काम करेल आणि तुम्ही म्हणता की उसको हटालो आधे पैसे दिए गए हैं. सो शी ट्राय टू इव्हेक्ट हिम. तिने जाऊन तिथं अतिक्रमण टाळायचा प्रयत्न केला. त्याचं बॅकग्राऊंड आदिवासीचं होतं त्याने ॲट्रॉसिटीची केस केली. तुम्ही फरार राहिला कारण तुम्हाला बेल मिळत नव्हती आणि फरार राहिल्यानंतर पर्यायाने खूप दिवस राहिला 3 महिने राहिला 4 महिने राहिला आणि वापस आल्यानंतर त्या पिरियडची मेडिकल लिव्ह शेड्यूल झालं नाही. नो प्रॉपर डेझिग्नेशन ऑफ कर्म. फ्रँकली लिहा म्हणून माझं आत्मचरित्र प्रकाशित झाले ते जे डीएफओ माझ्या डीएफओला मी भोकरला येत असताना मोठमोठी पत्र लिहिली की जे माझे प्रॉब्लेम्स आहेत या प्रॉब्लेमला माझ्याजवळ उत्तर नाहीये प्रशासकीय प्रमुख म्हणून याचा मार्ग काढा अशी पत्र लिहिली. यू हॅव टू जनरेट याच्यात काही म्हणजे उद्धटपणा ॲरोगन्सी नाहीये फॅक्ट सांगणं. जसं डॉक्टरकडे गेलं तर आपले सगळे आजार विकार आपल्याला खरे पुढे सांगावे लागतात तेव्हा तो औषध देतो. वकिलाकडे गेलं तर आपली केस पूर्ण सत्य सांगावं लागतं तेव्हा तो कायद्याचा मार्ग काढतो. तुमच्याही प्रकरणामध्ये तुमच्या जंगलाबद्दलची गंभीर परफॉर्मन्सेस DCF ची जबाबदारी वाईल्ड लाईफ अँड फॉरेस्ट ऑफिस डील करण्याची आहे ॲज ए कॅप्टन. DFO प्युअर नाही लिहिणार परंतु सगळं व्यवस्थित होत आहे सरकारी वकील बरोबर काम करतोय ह्या गोष्टी ठरवायच्या असेल तर तुम्ही कुणाला सांगाल तुमच्या DCF तुम्ही सांगताय DCFला की सरकारी वकील सहकार्य करत नाही सांगताय का तुम्ही सांगतच नाही यार तुम्ही सांगितलं नाही. माझ्या काळातली घटना आहे 2 मिनिटं सांगतो. मी खामगावला एसीएफ होतो आणि कोर्टामध्ये गेलो एका केसला फक्त त्या सरकारी वकिलाचं नाव समजत नाही. त्या वकिलांनी गेल्यावर सांगितलं समोर गेल्यानंतर सरकारी वकिलाचा तुमचा अनुभव कसा आहे माझा तो सांगतो कोर्टात. सरकारी वकील सहसा तुम्हाला समोरच्या खुर्चीवर बसा सुद्धा म्हणत नाही. येस ऑर नो. अतिशय ह्युमिलिटिंग असतो. तुम्ही ऑफिसर असता तुम्ही कुणी असा एक अफसर का गार्ड का फॉरेस्ट नाही अल्टिमेटली वर फॉरेस्ट ॲज पर लॉ तुम्हाला बसा सुद्धा म्हणत. त्याच्यानंतर मी गेलो तिथे येतो बसा तर नाही म्हणला वाकडा तिकडे चेहरा केला. अहो तुमची मागची आतापर्यंत 58,000 फीट बाकी आहे. माझा अनुभव बघा तुमचे अनुभव असेल आता उसके बदनसीब से उससे मेरा पल्ला पड़ा कि वो मेरे से बात कर रहा है. म्हणजे 58,000 मला जरा प्लीज पत्र देता का अहो शोधा की तुमच्या ऑफिसला असतील ना मी पुन्हा पुन्हा काय लिहू पुढचं म्हटलं अहो जुने असतील तर ठीक आहे मी शोधतो पण तुम्ही एक रिमाइंडर द्या म्हणजे मी बघून घेतो काय ते आणि थोडी दाबून ठेवलं त्याला दाखवतो काय विचारतोय मला पत्र द्या. त्यांनी कसं कसं एक 7-8 महिने पत्र दिले की एकंदर 58,000 आता मी पुढे काय केलं सांगतो लॉच करतो त्याचा प्रोसिजर. पहिली गोष्ट अशी केली की जर सरकारी वकील आहे तर याला वन विभाग या सरकारी खात्याची केस चालवण्यासाठी पैसे द्यायची गरज नाही. आणि तुम्ही देताय ना नाही म्हणून सांगताय देताय तिकडे आणि मग त्याच्यासाठी मी डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट पीडरला पत्र लिहिलो बुलढाण्याला
आणि त्यांनी सांगितलं की इज अ पोलीस प्रॉसिक्युटर, आणि पोलीस प्रॉसिक्युटर इज ऑल्सो पब्लिक प्रॉसिक्युटर, म्हणजे ऑफिसर पाहिजेच पाहिजे, म्हणजे तुम्ही ऑफिसर डील करू शकता मिनिमम, याच्यापेक्षा जास्त ठेवले तर आणखी आनंद. आणि दुसराही मुद्दा मला सांगतो, एक असंच लेक्चर मी देत होतो कर्नाळा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, आणि मी ही पुस्तकं सांगायला लागलो. एक फॉरेस्टर महोदय होते, जरा स्मार्ट होते. त्यांनी सांगितलं, साहेब ती एवढे पुस्तक आहेत, मग सरकारने देऊ नये का आम्हाला पुस्तक? बाकी सगळे लागली हसले, आहे कसं ढोबळे साहेबाला अडचणीत आहे. जरा सांगतो तुम्हाला मुद्दा. म्हणलं त्याचं नाव नाही सांगितलं, आलो होतो म्हणलं उभा राजा तू, अच्छा. म्हणलं तू युनिफॉर्म घातलाय, हा सरकारने दिलेला खाकी कपड्याचा आहे का तू स्वतः शिवलेला आहे? येतो साहब रेमंड का है, सरकार कहाँ देती रेमंड का? अच्छा दिखना है, इम्प्रेसिव दिखना है, इसलिए मैंने खरीदा हो. इसकी कीमत इतनी है. रेमंडचा टिपिकल शेड आहे, त्याचा युनिफॉर्म छान दिसतो. कोणी घालते का नाही रेमंड? काय तुम्ही रेडिओ करते का काय होते रे? रेमंडचा 789 नंबरचा शेड हा आमचा युनिफॉर्म होता. मी स्वतः रेडिओ करता. पैशनेट वर्कर है, कैसा यूनिफॉर्म होना तो उसका कलर का शेड, यूनिफॉर्म, प्रोपोर्शनेट बॉडी, इम्प्रेस करता है ना. तो एनीवे मुद्द्यावर म्हटलं ठीक आहे, पण किती खर्च आला? लगे म्हणजे जाऊ 2,500-3,000 रुपये कपडे उचलाने. ठीक आहे म्हटलं, गाड़ी कौन सी इस्तेमाल करें? अब अच्छी वाली मोटरसाइकिल में बाल बच्चों को देखने के लिए घर जाना पड़ता. कितने की गाडी आहे? त्यावेळेला जेव्हा प्रश्नोत्तर झालं तेव्हा 80-90 हजार. आता किमती वाढल्या असं कळलं. 80,000 की गाड़ी, 3-4 हजार का यूनिफॉर्म, और 200 रुपए की किताब देते वक्त पूरे गवर्नमेंट ने देना है. लानत है तुम्हारे सोचने का. लाल वाटली पाहिजे त्या. पुन्हा जो खाली बसला 2 दिवस वर मान केलं नाही. ये एटीट्यूड छोड़ दो कि गवर्नमेंट ने देना है. गवर्नमेंट देती है तो बहुत अच्छी बात, पर गवर्नमेंट नहीं देगी. तर मला स्वतःला सक्षम व्हायचं असेल तर मी माझे स्वतःची पुस्तकं विकत घेऊन वापरली पाहिजे. गव्हर्नमेंटची वाट पाहिजे गरज नाही. नोकरी करतो ना मी, मग माझी पुस्तक असेल काय. सो पुस्तकाबद्दलचं ॲटिट्यूड. तरी आज आपण ठरवलंय, मॅडमनी कबूल केलंय, रेंज ऑफिसर लेवल पर्यंत सगळी लायब्ररी जाणार. ओके फाईन. तर ही सगळी पुस्तकं आहेत, मी आता स्किप करतो, पुढे जातो. शेड्यूल ट्राईबचा ऍक्ट आहे, त्याच्यात रूल्स आहेत, पेसा आहे, महाराष्ट्र फॉरेस्ट मॅन्युअल आहे, हे गव्हर्नमेंटचं आहे. घेऊन जाईल गॅझेट नोटिफिकेशन वेगवेगळे. गुन्हा नोंदवायचा मुद्दा ठीक आहे, स्वतः अभिलेख वगैरे मागची ताकीद. कलम 72 सगळ्यात महत्वाचं 6.12 पण करा. कलम 72 मध्ये अधिकाराचा वनक्षेत्रफळ वापर करेल. 72 म्हणजे काल आपण दाखवलं ते रिपीट करेल, मी पुढे दाखवेल. त्याला न्यायालयीन सिव्हिल कोर्टाचे अधिकार, पॉवर ऑफ सिव्हिल कोर्ट. सो एव्हिडन्स रेकॉर्ड करणे, शक्तीवर करणे ही प्रक्रिया विकसित करायची. ते पुढे दाखवतोय, पण आता पुढे जाऊ. ओके. भारतीय वन अधिनियम 27 खालील प्रकरणाचा दर्जा कोणत्या अधिकाऱ्याने फिर्याद दाखल करावी? यस. तपास पूर्ण झाल्यावर फिर्याद कोणी दाखल करायची याच्याबद्दलचं एक क्लिअर आहे. मॅन्युअल मध्ये मराठी भाषांतर आहे, थोडं दाखवतो. स्पष्ट तरतूद नसल्यामुळे वनरक्षक वनपाल फिर्याद दाखल करू शकतात. भारतीय वन अधिनियमाचा गुन्हा असेल, तपास पूर्ण झाला तर वनरक्षक देखील न्यायालयात फिर्याद दाखल करू शकतो, वनपाल देखील करू शकतो, वनक्षेत्रपाल करू शकतो. परंतु आता आमच्याकडे केस झाल्यावर कुणी दाखल करायचं याच्यासाठी आम्ही टाळाटाळ करतो. माझं काम नाही, तुझं काम नाही, असं आपल्याकडे होतं. तर तसं नाहीये, यापैकी कोणीही करू शकतो. परंतु सगळ्यात महत्वाचं आहे, परंतु शासन हिताच्या दृष्टीने फिर्यादीच्या मसुद्याला, फिर्याद मसुद्याला म्हणजे ड्राफ्ट जो आहे कंप्लेंटचा, त्याला वनक्षेत्रपालाची पूर्व मंजुरी घेणे, म्हणजे व्यवस्थित लिहिले त्याचे अप्रूव्हल घेणे हे आवश्यक आहे. बरोबर केलेली फिर्याद मी पाहिली, तपासली, आता दाखली केली तर त्याच्यात दोष नाही. ओके. पुढचं जाऊ देऊ. 72 वन्यजीवचा कायदा, त्याच्यानंतर काय करायचं आपण पुढे जाऊ. पुढे एसीएफ जायवान सुरक्षकाने प्रकरणाची तपासणी. 2761 कॉन्फिस्केशन आपण चर्चा केली. 68 कंपाऊंडिंग चर्चा झाली. लँड रिव्ह्यू कोर्ट 53 इव्हिक्शन चर्चा आपण पुढे करणाऱ्या वेळेने. ही कारवाई कधी करायची? कॉन्फिस्केशनची प्रोसिजर सोडून द्या. वन्यजीव सगळ्यात खालचं 6.12.18 वन्यजीव गुन्हा प्रकरणात न्यायालयात दाखल करणे योग्य असल्यास स्वतः फिर्याद दाखल करतील एसीएफ किंवा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला तसे निर्देश किंवा सूचना देतील.
वन्यजीवच्या गुन्ह्यामध्ये फिर्याद दाखल करायचे अधिकार रेंज ऑफिसर वनरक्षक मंत्रालयाला नाही. तेवढं थोडक्यात पुढे येस. विभागीय गुन्हा नोंदणी डिव्हिजन लेवल उपसंरक्षक विभागीय गुन्हा नोंदणी डिव्हिजन मध्ये सेपरेट गुन्हा नोंदणी पाहिजे. तुमच्या डिव्हिजन मध्ये गुन्हा नोंदणी नाही काय तुम्ही सजेस्ट करा. त्यांच्याकडे मॉनिटरिंग होतो. मग कसं मॉनिटर होतं? जरा मागचा आवाज येतोय गडबड करू नका. ते मागे दोघे तिघे जण आपसात बोलू नका. बाहेर जाऊन बोलायला भेटावं. तुमचा आवाज येतोय. 27 ओके. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972, वन संवर्धन अधिनियम 1980 खालील गुन्ह्याचे प्रतिबंध तपास चौकशी फिर्याद अभिसंधान सरकार क्रमांक वगैरे वगैरे ही सगळी कारवाईची नोंद ते घेतील. विभागीय गुन्हा नोंदणी अद्यावत ठेवणे विभागीय गुन्हाधिकाऱ्याचं काम आहे. म्हणजे विभागीय गुन्हाधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्याबद्दल सुद्धा लॉ मध्ये कुठेही त्यांना तुम्ही गुन्हा पाहायची गरज नाही असं म्हणलेलं नाही. त्यांची जबाबदारी आहे. टीम वर्क आहे. सुरुवातीपासून न्यायप्रविष्ट गुन्हा प्रकरण माहिती अधिकारी नेमून पाठपुरावा ओके ते ठीक आहे. बाकी कॉन्फिस्केशन वगैरेचे अधिकारी ते कॉमन आहे. सगळे पुढे जाऊ शकते. सर्वसामान्य प्रथम अहवालाच्या दिनांकापासून प्रकरणाच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे मॉनिटरिंग. जर डीएफओ कडे गुन्ह्याचा रिपोर्टच जात नाही तर तुमची प्रगती काय चालली आहे गुन्ह्याची त्याची काय स्टेज आहे काहीच नाही. सब आनंदी आनंद आहे. तो उपरोक्त ओके. बाकी अधिनियम किंवा वन्यजीव अधिनियम खाली गुन्हा प्रकरण न्यायालयात दाखल करणे योग्य आहे की नाही उघडकीस झाल्यापासून 60 दिवस मुदत आहे. सर्वसाधारण तपास करून 60 दिवसात प्रकरण न्यायालयात दाखल करावे. जर माझ्याकडे डीएफओ मी आहे माझ्याकडे गुन्हा येतच नाही किंवा 60 दिवसात रेशो मी काय करणार. सो हा गोष्टी लक्षात ठेवा. हे सगळं जुनं आहे. मी का आहे सांगत मला सांगायचं काय अधिकार आहे जे आहे ते सांगायचं काम समजलं. ओके. आता याचा फक्त 6.12.27 काल चर्चा झालेला मुद्दा आहे. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा कालही बोलतो रिपीट करतो. वन संवर्धन अधिनियम 1980 व्हायोलेशन टू फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्टचा मुद्दा आहे. पूर्वीची रचना काय होती आणि खाली रिसेंट काय झाली ती अंडरलाईन केली ती दाखवून देतो. काल आपण बोललो होतो पण दाखवलं नव्हतं. फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट तोंडी सांगतो इथं जाऊ नका. फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्टचं व्हायोलेशन झालं तर इथून पुढे अंडरलाईन केलेलं पार्ट म्हणतो की ते अधिकार विभागीय अधिकारी उपवन संरक्षक यांना प्रदान करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाची अधिसूचना 25/5. इथून पुढे फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्टचा व्हायोलेशनचा गुन्हा जर झाला तर प्रकरण न्यायप्रविष्ट करायचं असेल तर डीसीएफ किंवा डीएफओ यांना फिर्याद दाखल करावी लागेल. एफसीएचा वाईल्ड लाईफ ऍक्ट इंडियन फॉरेस्ट ऍक्ट नाही. एफसीएची जबाबदारी डीसीएफ किंवा डीएफओ. नेक्स्ट पुढे ओके. येस. आता 1966 पासून गुन्ह्याच्या कालावधीचं मॉनिटरिंग वेळापत्रक काय ते बघा. हे बघा किंवा 1 दिवसात नोंदवणाऱ्या वनरक्षकांनी पाठवायचं आहे. वनपालाने 15 दिवसात तपास करायचा आहे. रेंज ऑफिसरनी 15 दिवसात पुढील प्रोसेस करायची. सक्षम अधिकारी म्हणजे एसीएफने 15 दिवसात निर्णय घ्यायचा आहे. 15 ते 25 आणि 1 दिवस पाठवण्याचा म्हणजे पुढे जाऊ. आरएफओनी म्हणजे वरून अधिकाऱ्याकडून वरिष्ठ अधिकारी सक्षम अधिकाऱ्याकडून 15 दिवसात आदेश आला की आरएफओनी त्याची रिकव्हरी वगैरे कंप्लायन्स करायला 30 दिवस आणि प्रकरण जर न्यायालयातच दाखल करायचे असेल तर पुढे 15 दिवस म्हणजे एकूण 75 दिवसामध्ये प्रकरण गरज पडली कोर्टात. आता तुम्ही तुमचे प्रकरण पहा आणि मग नंतर हळूच मला कानात सांगा की किती दिवसात प्रकरण कोर्टात. कारण जाहीर सांगण्यासारखं नाही म्हणून कानात सांगा. काहीच नाही. नो मॉनिटरिंग नो कंट्रोल. चल नेक्स्ट. येस. वन संरक्षण मार्ग यातले काही पॉईंट आपण पुढे जाऊ. ओके. हे जाऊ दे. हे जाऊ दे. वनरक्षकाची दप्तर तपासणी रेकॉर्ड आहे त्याचं सगळ्याची तपासणी करणे करताय का तुम्ही. लॉर्ड ऑफिसरकडे काय काय रेंज ऑफिसरकडे काय दप्तर आहे गार्डाकडे काय पाहताय का. मग काय चालणार आहे तुमचं. तुम्ही ओके आहे का नाही तुमचं सगळं रेकॉर्ड आहे का नाही हेच पाहत नाही. मग काय
चल मी आता ते लिस्टमध्ये जाणार. ओके पुढे जाऊ. आराखडी वगैरे सोडून पुढे जाऊ. पुढे जाऊ. येस, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अवैध वृक्षतोडीला कोणत्या अधिकाऱ्यांनी किती दिवसात भेटते असं होतंय का? उदाहरणार्थ 50,000 वृक्षतोड आहे, रेंज ऑफिसरनी 3 दिवसात जागेवर पोहोचलं पाहिजे. 50,000 ते 2 लाखाची तोड आहे, एसीएफनी 3 दिवसात पोहोचलं पाहिजे. 2 लाख ते 5 लाखाची तोड आहे, डीसीएफनी 3 दिवसात पोहोचलं पाहिजे. 5 लाखाच्या वरची आहे, मुख्यमंत्री संरक्षकांनी 7 दिवसात पोहोचलं पाहिजे. वेळेच्या इन्स्पेक्शनलाच पोहोचलं. आता मेळघाटमध्ये माझं वर्कशॉप मार्चमध्ये झालं. मेळघाटमध्ये काही भागामध्ये वृक्षतोड, एक तर तिथे सागवानचं झाड एवढे मोठे की 3 झाडं तोडले तर 3 लाखाचा 4 लाखाचा मोठमोठे. ग्रोथ चांगली आहे, साईड पॉइंट चांगली, जंगल चांगली, आणि तिथे डीसीएफची व्हिजिट असते. बरं, रिटायर झाल्यामुळे मला फायदा आहे, मी तिथे जाऊन बिलकुल बिल पाण्याने करून टाकतो. आता 90 पे करू शकतो, ते अधिकार मी त्यावेळेला वापरले, आता तर जास्त वापरतो. मी त्यांना सांगितलं की काय कर कोण राहाय, कोण जागा नाही, इन्स्पेक्शनच नाही. त्याचा अर्थ काय? किंवा मोठी अवैध वृक्षतोड म्हणजे एक ऑफिसर घाट परिस्थिती लेवलला कंट्रोल होण्यासारखं नाही, बरीकडे बराडपूरला माल जातोय, मग आपल्याला कोऑर्डिनेट करायचंय, मध्य प्रदेश बरोबर करायचंय, मग याच्यासाठी वरिष्ठ लागेल, म्हणून वरिष्ठांनी पाहायचं. ही सगळी प्रक्रिया पुढे जाऊ. पुढे जाऊ. येस, पुढे एवढा मी एक जनविश्वास कायद्याने डिक्रिमिनलाइज कायद्याने पुढे पुढे
सांगता येत. समावेशक कन्सेप्ट, होलिस्टिक इन्क्लुझिव्ह डेफिनेशन. मग आता मला तुम्हाला प्रश्न आहे वनरक्षकांना की मग याचा अर्थ तुम्ही तपासाचं काम करता की नाही मला सांगा. ही व्याख्या दाखवली तर तुम्ही लोक तपासाचं काम करता की नाही करता ना. किंवा नोंदवण्या अगोदर जप्ती करू शकता, अटक करू शकता. निदान पंचनामा किंवा जप्ती वगैरे तर करता करता अटक कधी माणसं जास्त असेल तर नाही जावं जे करण्यासाठी करा. परंतु तपासाचं बरंचसं काम आमच्याकडे हे तुम्हाला माहिती आहे. इथं तुम्ही हो म्हणता परंतु कोर्टामध्ये वकील जेव्हा तुम्हाला विचारतो की तुमचा तपास अधिकारी होण्याचा कोण तर तुम्ही असं मागं पाहता. मी नाही सर वनपाला एक मान आहे तोही अजून मागं पाहा. रेंजरही जमलं तर अजून मागं पाहा. कोण आहे त्याच्या मागं आता तो नाही मागं पाहत एवढं नशीब. अरे मित्रांनो तपासामध्ये प्रत्येकाचा रोल आहे याचा अर्थ असा. परंतु काल उदाहरण दिलं ते रिपीट करावं लागतं की तपासाचं काम हे कलेक्टिव्ह म्हणजे टीम वर्क आहे. यातली जप्ती कोणी करतं, अटक कोणी करतं, विवाह कोणी करतं सगळं वेगवेगळे अधिकारी करू शकतात. तो आपल्याला करावा लागतो. परंतु त्यातली काही महत्वाची कामं आहेत इव्हिडन्स शक्तीवर नोंदवणे वगैरे तिथे मात्र इंडियन फॉरेस्ट ऍक्ट प्रमाणे किमान रेंज ऑफिसर पाहिजे आणि वाईल्ड लाईफ ऍक्ट प्रमाणे किमान एसी. म्हणजे पुन्हा कालचं उदाहरण त्याला दुसरं उदाहरणच नाही. हॉकी किंवा फुटबॉल सध्या फुटबॉल चालू फुटबॉल होतो. फुटबॉलच्या सामन्यामध्ये 11 प्लेयर बॉल एकमेकाला पास करत करत गोलमध्ये नेतात आणि गोलमध्ये नेल्यावर जर अडथळा डी मध्ये झाला तर पेनाल्टी किक देतो अंपायर. पेनाल्टी 11 लोग नहीं मारा त्यातले एक्सपर्ट तो पेनाल्टी का खास होता है वही पेनाल्टी मारता है. सो हमारा पेनाल्टी मारने वाला प्लेयर है वाइल्ड लाइफ एक्ट में इसे स्पेशलाइज्ड जॉब पेनाल्टी किक स्पेशलाइज्ड जॉब एसीएस है वाइल्ड लाइफ एक्ट. पेनाल्टी इंडियन फॉरेस्ट एक्ट स्पेशलाइज्ड जॉब इंडियन. सो डी मध्ये अडथळा निर्माण झाला पेनल्टी मारायला एसीएफ लागेल. इकडे असेल तर आरएफ लागेल. परंतु मग बाकीचा बॉल इतर वेळेला पास करत करत गोलमध्ये नेणे याच्यासाठी सगळ्या 10-11 प्लेयरला परवानगी आहे का. सो इथून पुढे तुम्ही जर कोणी मला म्हणलं की साहेब तपास करणं कुणाचं काम आहे तर मी तुम्हाला फोनवर सुद्धा शिव्या देणार खाव्या लागतील. खाणार ना शिव्या का नाही देणार म्हणजे तुम्हाला कळलं की नाही शिव्या द्यायचं कळलं की हो बाय. हे सगळं आहे आलं ते पुढे जातं सगळं झालं. एक्झामिनेशन व्हेरिएबल्स इन्क्लुडिंग ऍक्टिव्ह वगैरे ते सगळं जाऊन जातं. फॉर्मेशन वगैरे मोजमाप करणे नकाशा करणे हा अधिकार वनरक्षक वनपाल सर्वेअर रेंजर सर्वेअर आरएफओ सगळ्यांना आहे. अतिक्रमणाच्या गुन्ह्याचा अधिकार तो तुम्हाला आहे वनरक्षकाला आहे. आणि BCD हे 3 अधिकार सिव्हिल कोर्टाचे अधिकार आहे. होल्ड केलं काय ते कंपेअर अटेंडन्स पॉवर टू होल्ड अँड इन्क्वायरी टू रिसिव्ह रेकॉर्ड कोर्टाचे अधिकार न्यायालयाचे अधिकार. आमच्या रेंज ऑफिसरला न्यायालयीन अधिकार आहे. पुढे जाऊ. येस असा पुरावा जर त्या सक्षम अधिकाऱ्यांनी नोंदवला ऍडमिसिबल इन सबसिक्वेंट ट्रायल रिपोर्ट मॅजिस्ट्रेट न्यायालयापुढे त्याला स्वीकारार्ह आहे. पुढे जाऊ पुढे जाऊ पुढे जाऊ पुढे जाऊ पुढे जाऊ पुढे पुढे वाईल्ड लाईफ ऍक्ट मध्ये आता पुढे जाऊ पुढे येस पुढे येस हे 4 अधिकार 50-60 हे वाईल्ड लाईफ ऍक्ट मध्ये एसीएफ ला आहे. सर्च वॉरंट इश्यू करणे एन्फोर्समेंट विटनेस कंपनी डिस्क्लोजर आणि पुन्हा ते ऍडमिसिबल इन सबसिक्वेंट ट्रायल वाईल्ड लाईफ ऍक्ट मध्ये तो यांना अधिकार आहे. यांनी हे काम केलं पाहिजे म्हणजे पेनल्टी एक्सपोर्ट करण्याची पुढे जाऊ. कोर्ट कंप्लेंट जाऊ द्या स्किप करू पुढे जाऊ द्या. फॉरेस्ट ऑफिसर हे शक्तीवर पुरावा नोंदवू शकतात. साहेब हे पहिल्यांदा ऐकताय नक्की पहिल्यांदा
आपल्या प्लेयरचं प्लेसमेंट वेगवेगळ्या पद्धतीने केलं. म्हणून सर आपल्या आजच्या वर्षात त्याचं काय अर्जेंटिना विरुद्ध खेळताना इटली विचार करते की मला आजचं प्लेसमेंट कसं, फ्रान्स विरुद्ध पोर्तुगालला वाटतं की आज मला खेळाडू कसे होते, इंग्लंड विरुद्ध जपानला वाटतं की माझे आज खेळाडू कसे होते. म्हणजे ज्या ज्या पद्धतीने समोरची टीम आहे त्या पद्धतीने आम्ही फील्ड प्लेसमेंट करतो. आम्ही आमचं प्रोटेक्शन करताना असं काही करतो, आमचा तोच ठोकता तोच गार्ड तिथे जाईल, एवढे खाईल मार खाईल, काय करायचं करेल, तुझं तू बघून घे, मला काही सांगू. ऐसा नाही आहे. प्रत्येक टीमला खेळत असताना समोरच्या टीमचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट समजून रणनीती ठरवावी लागते. हे तर फुटबॉलमध्ये होतं 90 मिनिटाच्या खेळामध्ये. इथं तर आपण आयुष्यभर म्हणजे निदान 30-35 वर्ष काम करतो. आम्ही स्ट्रॅटेजी वापरतो. सो स्ट्रॅटेजी वापरा, चांगल्या पद्धतीने गुप्त वार्ता संकलन करा, होण्याची व्याप्ती त्याच्या मागचा अंदाज घ्या आणि उत्तम पद्धतीने रणनीती करून प्लॅन करून कंट्रोल करा, मग तुम्हाला यश मिळणार आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. अतिशय चांगल्या पद्धतीने